चंद्रपूर काँग्रेसमधला वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे। विजय वडेट्टीवारांचे 20 नगरसेवक दिल्लीत दाखल झालेले आहेत। केसी वेणुगोपाळ यांच्या घरी या नगरसेवकांसह बैठक सुरू आहे। या बैठकीला प्रतिभा धानोरकर देखील पोहोचलेल्या आहेत। चंद्रपूरमध्ये सध्या काँग्रेस अंतर्गत वाद रीला पेटलेला आहे। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्याला हा वाद महानगरपालिका निवडणुकीनंतरही कायम दिसतोय। मात्र आता हाच वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे। केसी वेणुगोपाळ यांच्या घरी बैठक सुरू आहे। चंद्रपूरच्या नगरसेवकांसह विजय वडेट्टीवारांचे 20 नगरसेवक दिल्लीत दाखल आहेत। या सगळ्या वादावर प्रतिभा धानोरकर यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। त्यांना तरी दिल्ली पाहायला मिळाली ना। नाही पण चंद्रपूरचा वाद थेट दिल्ली दरबारी म्हणजे एका महानगरपालिकेसाठी दिल्लीच्या वरिष्ठांना वाद थोडी दिल्लीत आला म्हणजे नेत्यांना भेटायला पण येऊ शकतं। वाद असला म्हणजे दिल्लीत येत असं काही थोडी आहे। नाही पण महाराष्ट्रात दिल्ली दरबारी का पोहोचावं लागलं तिथे महाराष्ट्रात हा जर प्रश्न सुटला असता तर दिल्लीच्या जिल्हा मोठा आहे, प्रश्न मोठे आहे, त्याच्यामुळे कदाचित दिल्ली तुमच्या जिल्ह्यात शेजारचा नेता आला म्हणून वाद झाला नाही असं काही नाही। चंद्रपूरचा वाद बाकीच्या 8 नगरसेवक कुठे आहेत? वाद दिल्लीत यायचा आता सेट महापुराचा वाद येतोय। आठ नगरसेवक कुठे? आणि या ठिकाणाहून सविस्तर आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। आणि आपण इथं पाहतोय की ही जी गाडी आहे आणि या गाडीमधले हे 27 नगरसेवकापैकी साधारणतः नगरसेवक या गाडीमध्ये दिसत आहेत, ते 19 दिसत आहेत। आणि आपण पाहतो की याच्यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याचबरोबर इतर नगरसेवक इथे आपल्याला दिसून येत आहेत। आणि त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यावं लागेल की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, कारण अनेक नगरसेवकांचं म्हणणं जे आहे ते की सोबत राहून काय नाव तुमचं हे बोलायला तयार नाहीयेत, परंतु हे सगळे नगरसेवक आहेत आणि 19 नगरसेवक असल्याचं सांगितलं। महिला नगरसेवक आहेत, त्याचबरोबर पुरुष पण मंडळी आहेत आणि ही सगळी गाडी जी आहे ती विजय वडेट्टीवार यांच्या सोबत आलेली आहे। आणि आता मात्र इथं तोडगा निघेल आणि कुठेतरी शक्ती प्रदर्शन जे आहे ते एक प्रकारे केलं जातंय का हा सुद्धा मुद्दा आहे। कारण विजय वडेट्टीवार इथं आलेले आहेत, मात्र प्रतिभा धानोरकर या मात्र इथं दिसून येत नाहीयेत। म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतोय की कुठेतरी जे मतभेद निर्माण झालेले आहेत, मनभेद जे निर्माण झालेले आहेत ते अजून संपलेले आहेत की नाहीत। परंतु केसी वेणुगोपाल यांचं निवासस्थान इथं आहे, इथेच तोडगा काढला जाईल का, त्यासाठीच हे संपूर्ण नगरसेवकांची जी फळी आहे, टीम जी आहे ते घेऊन विजय वडेट्टीवार इथं आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। आणि आज ही चर्चा होईल आणि चर्चा होऊन तोडगा जो आहे तो काढण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। त्यामुळे चंद्रपूर महापालिकेचा काँग्रेसचा हा अंतर्गत वाद आता दिल्लीमध्ये आलेला आहे आणि दिल्ली पक्षश्रेष्ठी हा वाद जो आहे तो सोडवणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे। कुठेतरी या दोघांच्या संघर्षाचा फटका काँग्रेसच्या तिथल्या स्थानिक पातळीवर बसताना दिसून येत होता। त्यामुळे समेट घडवून आणणं हे गरजेचं होतं। एका बाजूला प्रतिभा धानोरकर आणि दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवार आहेत। त्यामुळे आज केसी वेणुगोपाल यांच्या नेतृत्वामध्ये या दोघांमधला संघर्ष जो आहे तो संपतोय का, समेट होते का हे बघावं लागणार आहे। कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली।